नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे नोकरी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ते टाळेमार्फत अनुसूचित जमातीसाठी योजना आलेली आहे त्याबद्दल आपण संक्षिप्तपणे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेमध्ये जे उमेदवार आहे त्यांची वयोमर्यादा आणि किती भत्ता यामध्ये भेटणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया. सदर योजना ही एसटी कॅन्डिडेट्स म्हणजे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ही योजना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यामार्फत राबवली गेली आहे. त्याचप्रमाणे याचा मेन उद्देश आहे की अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकडून केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 तयारीकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य स्थानग्रह योजना ही पार्टीमार्फत केली आहे. जी मुलं UPSCची तयारी करत आहे त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे टार्टीने हे सुद्धा म्हटलेले आहे की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहे अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपण या योजनेचे स्वरूप सुद्धा बघणार आहोत. चला बघूया. या योजनेचे स्वरूप सांगितलेले आहे साठीने. त्यामध्ये पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एकरकमी रुपये 50,000 रुपये आर्थिक सहाय्य सानुग्रह दिले जाईल. त्यामध्ये त्यांनी पात्रता सुद्धा सांगितलेली आहे. त्यामध्ये 1 नंबरची पात्रता आहे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जमातीचा असावा. त्याचप्रमाणे उमेदवारीची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे जमात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास हा योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे ज्यांचे वडील कोणत्या गव्हर्नमेंट वगैरे जॉबमध्ये आहे त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे उमेदवाराच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखापेक्षा कमी असावे आणि उमेदवारास या योजनेचा लाभ फक्त 3 वेळा घेता येईल. जर उमेदवाराने याआधी सदर योजनेचा 3 वेळा लाभ घेतला असेल तर उमेदवार अपात्र असेल. उमेदवार दिनांक 11/6/2025 रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 उत्तीर्ण असावा. त्याचप्रमाणे आपण अर्ज कशाप्रकारे करू शकतो याची माहिती सुद्धा आपण थोडक्यात बघूया. चला तर थोडक्यात ती माहिती बघूया. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील दिलेल्या लिंकवर गुगल फॉर्म जाऊन दिनांक 24/7/2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक त्यांनी सांगितले आहे. या कार्यालयाच्या संकेतस्थळावर सदर योजनाकरिता गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण अर्ज व्यवस्थित व अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज सादर करावा. त्याचप्रमाणे अपूर्ण माहिती भरल्यास अथवा माहिती लपवल्यास कोणत्याही टप्प्यावर सदर लाभ या कार्यालयाला मार्फत रद्द करण्यात येईल व उमेदवाराने वेळोवेळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरल्यास लाभ रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज अचूक भरणे. अर्जासोबत खालील नमूद केलेल्या कागदपत्राची स्वाक्षरित एक प्रत हार्ड कॉपी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या कार्यालयात पोस्ट कुरिअर द्वारा किंवा प्रत्यक्ष दिनांक 24/7/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावी किंवा जमा करावी. त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यामध्ये कागदपत्राच्या पाकिटावर UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 करिता आर्थिक सहाय्य असे नमूद करावे. त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे जमात वैधता प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाइल प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 जे प्रवेशपत्र द्यावे, त्या फॉर्मची छायाचित्र प्रत, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर तहसीलदाराने निर्गमित केलेल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला तो पण आर्थिक वर्ष 2023 ते 24. त्याचप्रमाणे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र प्रत. बँक खाते फक्त अर्जदाराने नावानेच असावे, दुसऱ्या कोणाचे नसावे. त्याप्रमाणे पालक, नातेवाईक, मित्र यांच्या बँक खात्याचा तपशील दिल्यास अर्जदाराची उमेदवारी रद्द होईल. म्हणून तुम्ही स्वतःचंच बँक अकाउंट वापरा. त्याप्रमाणे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करणे बंधनकारक त्यांनी सांगितलेले आहे. अर्ज पाठवणारे त्यांनी पत्ता सुद्धा दिला आहे. त्यामध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे 28 जुने सेक्रेट हाऊस जवळ पुणे
त्यामध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा कॉल करू शकता. हा नंबर फ्रीमध्ये आहे. तुम्ही याच्यावर कधीसुद्धा कॉल शकता. फक्त दुपारून कॉल करा. ठीक आहे मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या टार्टी योजनेची, या यू-पी-एस-सी योजनेची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्रामचे नाव आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र. या चॅनलला तुम्ही फॉलो करून घ्या. कारण मी लेटेस्ट अपडेट टेलिग्रामवर टाकणार आहे. तर तुम्ही त्या टेलिग्रामला नक्की फॉलो करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण अशाच मी नवीन-नवीन योजना तुमच्यासाठी आणणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. कारण मी या चॅनलवर टार्टी-बार्टी, साठी, महाज्योती याच्या सगळ्या योजनेच्या अपडेट आणि ज्या काही नोटिफिकेशन निघणार आहे, मी तुम्हाला सगळ्याच माहिती या चॅनलवर देणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.